जय सच्चिदानंद. आपणा सगळ्यांच्या आत विराजमान परमात्म्याला अत्यंत भक्तिपूर्वक अभेद्य भावाने नमस्कार नमस्कार नमस्कार. पती पत्नीच्या दिव्य व्यवहाराविषयी बोलूया. पती आणि पत्नीमध्ये दोघांमध्ये लहान लहान सहान कुरबुरी तर होतातच होतात. जर नवरा म्हणाला माझ्या आवडीप्रमाणे आज हे जेवण बनव ते बनव, आणि त्या दिवशी बायकोचा जर अजिबात मूड नसेल, तो म्हणाला की आज मला जिलेबी खायची आहे आणि गरमागरम भजी खायची आहे, आणि नेमकी त्या दिवशी पत्नी म्हणाली आज माझा अजिबात मूड नाही आहे, माझी तब्येत ठीक नाही, आज तर मी खिचडीच करणार आहे, तर मग झालंच सुरू. कटकट सुरू होते आणि तिचं डोकं आऊट होतं. अशा वेळी तिच्याशी अगदी शांतपणे वागा. नवरा ऑलराऊंडर असायला हवा, त्याला स्वयंपाक करता यायला हवा, सगळं यायला हवं, शिकून घ्यायला हवं. जर तुम्हाला खाण्याची आवड असेल तर स्वयंपाक करायलाही तुम्ही शिकायला हवं. म्हणजे ज्या दिवशी बायकोचा मूड नसेल, तुम्ही म्हणा थोडंसं हुशारीने घ्या. त्या दिवशी पत्नीला म्हणा की आज तुझी तब्येत बरी नाही आहे, तू आराम कर, आज मी स्वयंपाक करतो. तर मग किती खुश होईल ती. मग ती तुम्हाला थोडंच बनवू देणार आहे. तुम्ही थोडीफार मदत किचनमध्ये करायला लागा, ती उठून सगळं करून टाकेल. पण हा जो अहंकार येतो ना मध्येच की मी सांगतोय आणि तू कसं काय करत नाहीस, मी पती आहे, पतीसाठी तू जगतीयेस, माझ्यासाठीच तर तुला सगळं करायचं आहे, माझ्या सेवेसाठीच तुला करून आणलं आहे, असं ऐकवतात. मग मात्र ती खूप भांडते. ती म्हणते ठीक आहे, मी लग्न केलं ते तुमची नोकर बनायला केलं आहे का, स्वयंपाकीने मी कधीतरी मलाही आराम करावासा वाटतो, माझी तब्येत ठीक नसते. खूपदा असं घडतं बघा, लहान सहान गोष्टींवरून. कधी बायको आपल्या नवऱ्याला म्हणाली की इथे जरा लक्ष द्याल का, मी बाहेर जरा जाते आणि भाजी घेऊन येते, जरा थोडं लक्ष ठेवा, मी दूध ठेवलंय गॅसवर, तुम्ही जरा लक्ष ठेवा, ते 5-10 मिनिटात तापेल. आणि तो म्हणतो की हो मी बघतो, तू काळजी नको करूस असं. आणि जेव्हा पत्नी घरी परत येते आणि बघते तर काय, दूधच काय, दुधाच्या ऐवजी तिथे कोळसा काळं पातेलं दिसतंय. नवरा गॅस बंद करायलाच विसरतो, दूध तापत ठेवलंय हेच विसरून जातो. इतका वास येतो, पण त्याला तोही येत नाही, दुधाचं पातेलं जळतं. तर बायको येऊन इतकी रागवते नवऱ्यावर, तुम्हाला एवढं सुद्धा लक्ष ठेवता येत नाही, इतकंही नाही करू शकत, तुम्हाला वासही नाही आला का, तुमचं लक्ष कुठे होतं. नवरा म्हणतो मला काय माहीत, मी हिशोब करत बसलो, तो पैशांचा, पैसे होते ते. आता अशा वेळी पतीने जरा हुशारीने वागायला हवं. बायकोची लगेच आपल्या चुकीसाठी माफी मागायला हवी की अरे चूक झाली, माझं जरा असं होतं, जरा दुर्लक्षच झालं, मी एखादं काम करायला लागलो की त्यातच इतका बुडून जातो, बाकीचं सगळं विसरूनच जातो. एक नवरा आहे, म्हणजे आमच्याकडे एक कपल येतं, अमेरिकेचे आहेत ते दोघंही, खूप हुशार, शिकले सवरलेले प्रोफेशनल आहेत, पण पती अतिशय विसराळू. एकदा आम्ही सगळेच प्रवास करत होतो विमानातून, इंटरनॅशनल फ्लाईट होती. त्यावेळी आम्ही 8-10 जण होतो. आमचे सगळ्यांचे पासपोर्ट, तिकीट्स वगैरे त्या भाईंकडे दिले. तर ते भाई म्हणाले की मी सगळ्यांचंच काम करून आणतो, आणि सगळ्यांचे पासपोर्ट घेतले, तिकीटं घेतली, बोर्डिंग कार्ड्स घेतले, आणि मग आरामात एअरपोर्टवर निरीक्षण करत फिरले. थोड्या वेळाने सगळ्यांनी विचारलं की भाई आमचे पासपोर्ट कुठे आहेत, तुम्ही परत द्या आम्हाला. तर ते तर विसरलेच होते, म्हणतात मला माहीतच नाहीत कुठे आहेत पासपोर्ट. मग आले धावत आले, आपल्या बायकोला सांगायला लागले अगं मी तर सगळे पासपोर्ट तुझ्या हातात दिले होते, कुठे आहेत. तर ती बायको म्हणाली प्रभू तुम्ही हे काय बोलताय, तुम्ही मला कधी दिले होते पासपोर्ट, तुमच्याकडेच तर आहेत, तुम्हीच तर घेऊन गेला होतात, मग नंतर माझ्याकडे आलाच नाही.
मग मात्र त्याला घाम फुटला की आता काय होणार. इकडे जा तिकडे जा सगळीकडे शोधाशोध करत होता. सामानाच्या तिकडे चेक इनमध्ये गेला, सामान परत मागवायची प्रोसेस सुरू केली. अर्धा तास सगळे त्रासून गेले. इकडे फ्लाईट निघायची वेळ आली. तिकडे काउंटरवर सगळे लोक उभे होते. तो माणूस म्हणाला की बघा, हे सगळे पासपोर्ट तुम्ही इथेच ठेवून गेलात, मी सांभाळून ठेवलेत, घेऊन जा परत. पती आणि पत्नीचं इतकं मोठं भांडण झालं. तुम्ही नेहमीच असं वागता आणि माझ्यावरच ढकलता, मग सगळं काय करायचं तुमचं. बघा, इथे नवऱ्याने समजून घ्यावा आपला विसरभोळा स्वभाव आहे, पत्नीवर असा आरोप करता कामा नये. कित्येकदा असंही होतं की घराची चावी नवराच कुठेतरी ठेवतो आणि त्यामुळे बायको इतकी त्रासून जाते. इतकंच काय, पण तो जिथे गेला होता तिथे जाऊन ती शोधून येते सगळीकडे की कुठे चावी विसरून आलाय, कुठे ठेवून आलाय. आणि कित्येकदा गाडीतच चावी विसरलेली असते. आपला अगदी छान भारी किमतीचा लॅपटॉप असतो, मोठमोठ्या चांगल्या वस्तू असतात, कुठेतरी दुकानात विसरून येतात. असे विसरभोळे पती असतात. पुरुषना जरा विसरभोळे जास्तच असतात, कारण त्यांचा सांसारिक गोष्टी तितका डीप, अगदी खोलवर लहान सहान गोष्टीत त्यांचा इंटरेस्ट नसतो. त्यांचा पैसे कमवण्यात, हिशोब वगैरे ठेवण्यात अशा बाबतीत खूपच इंटरेस्ट असतो. आणि नियम असा आहे की ज्या गोष्टीत तुम्हाला जास्त इंटरेस्ट, तिथे तुमची स्मृती अगदी पक्की असते. पण पतीला या घरातल्या लहान सहान गोष्टींमध्ये, घरातल्या वस्तूंमध्ये अजिबात इंटरेस्ट नसतो. त्याचं महत्त्व नसतं म्हणून त्या लक्षात राहत नाहीत. पण स्त्रियांना घरातल्या सगळ्या गोष्टींमध्ये इंटरेस्ट असतो, अगदी बारीक सारीक गोष्टीतही खूप इंटरेस्ट असतो, त्यामुळे त्या पक्क्या लक्षात राहतात. म्हणजे इथे दोन भिन्न प्रवृत्तींचा प्रॉब्लेम आहे. त्यामुळे नवरा कायम सांसारिक गोष्टींमध्ये विसराळू असतो आणि बायको अगदी परफेक्ट असते. त्यामुळे इथे मतभेद निर्माण होतात. म्हणून एकमेकांची प्रवृत्ती समजून घ्यायला हवी. असंच होत राहणार आहे आणि या काळात मन विचलित होत राहतं आणि मग हे स्मरणशक्ती कमकुवत बनत जाते. त्यासाठी मेडिटेशन करा, एकाग्रता साधा, कधी जप करा, ध्यान करा. त्यामुळे तुमचं चिताची शक्ती, कॉन्सन्ट्रेशन पॉवर इम्प्रूव्ह होईल आणि त्याचा तुम्हाला खूप फायदा होईल. मुलांना अभ्यासातही खूप फायदा होतो. बघा, पूर्वी हे सगळं करायचे आणि आता काही करत नाही. उलट TV बघतात, फिल्म्स बघतात, ते क्रिकेट मॅच बघतात. या सगळ्यामध्ये चिताचं जी कॉन्सन्ट्रेशन पॉवर असते ती वाया जाते. मग ती अशा प्रकारे पुन्हा कमवावी लागते. कधीकधी नवऱ्याने बायकोच्या खऱ्या गोष्टींचा स्वीकार करायला हवा. नाही तर मेजॉरिटी काय करतात हे नवरे लोक, त्यांच्या डोक्यात कायम एक समज असते की आपल्या बायकोला तर काही समजतच नाही, ती चुकीचंच बोलते, सगळं चुकीचंच करते. होतं काय की तिने काही सांगितलं, काही केलं तरी नवऱ्याला ते चुकच वाटत. तो ठाम उभा राहतो, चुकीचं आहे, त्यामुळे तो धुडकावून लावतो तिला. प्रत्येक वेळी थोडीच ती चुकीची असणार आहे, कधीतरी बरोबर असेल. तर ही अशी मतं काढून टाकायला हवी. आमच्याकडे एक जोडपं येतं, तिचा नवरा खूप हुशार, अगदी डोकेबाज आहे आणि पत्नी बिचारी साधी भोळी भाबडी, थोडीशी बुद्धू अशीच आहे. तर ती कायमच घर असं उघडंच टाकून कुठेतरी निघून जाते. कधीतरी मुलांनाही विसरते. अशी इतकी विसरभोळी आहे. तिला संसाराप्रती काही मोह मायाच नाही आहे. त्यामुळे तिच्या नवऱ्याला खूप प्रॉब्लेम्स येतात. त्यामुळे होतं काय की त्याचा आपल्या बायकोवर विश्वासच बसत नाही. स्वयंपाक करताना सगळे पदार्थ करते, पोळ्याच करायला विसरते. त्यामुळे त्याला इतकी अडचण येते. मग काय करणार बिचारा. तसाच तो भात भाजी आमटी खाऊन बाहेर पडतो, खाकरा खाऊन बाहेर पडतो. तो काय करणार सांगा.
असे खूपच प्रॉब्लेम्स लहान मोठे तर येतच राहतात. काय करणार आता, दुसरी बायको तर नाही करू शकत. आता हिच्याशीच गाठ बांधली आहे तर निभावून तर न्यावं लागणार आहे. बघा 10 गोष्टी आवडत्या असतात, पण एखाद दुसरी गोष्ट आवडणारी असतेच. ती एवढी आवडते की त्यामुळे तिला सोडूही नाही शकत आहो, असं नाही होत. तिच्याशिवाय चालतही नाही. मग काय करणार, कुठे जाणार? अरे कुठे जाणार, काय जे आहे ते निभावून न्या तरच बरं आहे. असा काय आलाय तर काय करणार. आधीच्या काळात तर बायका काय करतात काय नाही ते नवऱ्यांना माहीतही नसायचं, आणि नवरा काय करतो ते बायकोला माहीत नसायचं. दोघांची दुनिया वेगवेगळी. हिचं जग स्वयंपाकघर, पतीचं जग घराबाहेरचं, आणि तो वेगळ्याच खोलीत, वरच्याच खोलीत सतत, खाली येणं नाही, काही बघणं नाही. असं काय होता तो. आताच्या काळातली गोष्टच वेगळी आहे. आता नवऱ्याचं जे मत असतं ना कायम की बायको चुकाच करते, या मानसिकतेतून बाहेर यायला हवं. कारण त्याचा परिणाम असा होतो की जी आपली मतं असतात ना त्याची व्हायब्रेशन समोरच्या व्यक्तीपर्यंत पोहोचतात, आणि त्याप्रमाणे त्या व्यक्तीकडून निगेटिव्ह होतं. पॉझिटिव्ह बनून पॉझिटिव्ह अभिप्राय ठेवा, त्यामुळे त्याचे व्हायब्रेशनसुद्धा पॉझिटिव्ह होतील आणि समोरच्या व्यक्तीकडूनही काहीतरी पॉझिटिव्ह बघायला मिळेल. हा सिद्धांत आध्यात्मिक आहे. हा बौद्धिक नाही आहे, सांसारिक दृष्टिकोनातलाही नाही आहे. हा आत्म्याचा आहे. एक जोडपं, एक कपल येतं, खूप वयस्कर आहे. पत्नीचं तर आता खूपच वय झालं आहे, म्हातारपण आलं आहे, पण लग्न झालं तेव्हापासून आजवर प्रत्येक गोष्ट बायकोने अगदी नीट लक्षात ठेवली आहे. आणि जेव्हा तिचं डोकं फिरतं ती वाटेल ते नवऱ्याला ऐकवते. ओ हो, 25 वर्षापूर्वीच्या गोष्टी सांगून इतके टोमणे मारते, इतक्या शिव्या देते नवऱ्याला की ते सहन होत नाही त्याला. पण आता काय करणार या वयात, आता मुलं इतकी मोठी झाली आहेत, तोही काय करणार आहे. तर पत्नीने असं करता कामा नये. कधीतरी नवऱ्याची चूक होऊ शकते, नवऱ्याच्या 10 कामांमधलं एखादं काम चुकू शकतं, त्याचा निर्णय चुकू शकतो. अगदी एखादं काम, बाकीची तर बरोबर असतात, पण मग बायको काय करते, त्याची 10 कामं बरोबर असली, एखादं चुकलं की बास, एक ती चूक घेते आणि त्याला बोलत राहते. बाकीची 10 चांगली केली ती बाजूला ठेवते, विसरून जाते. नवराही असंच करतो. बायको अगदी छान स्वयंपाक करून जेवायला वाढते, खूप छान करते सगळं, पण कधी एखाद्या वेळेला जर खाण्यामध्ये समजा काही मजा नाही आली, कधी मीठ जास्त पडलं किंवा बिघडली भाजी किंवा आमटी, तर नवरा इतका चिडतो, इतका रागावतो, तुला जेवणच बनवता येत नाही, तुझ्या आईने शिकवलंच नाही. अरे ती म्हणते ना, तिला बिचारीला आतून असं वाटत असतं की रोज तर छान बनतं, कधीतरी चूक होते ना, तुमची नाही का होत. म्हणून हे बघायचं पॉझिटिव्ह की कितीतरी वेळा चांगला स्वयंपाक केला, एखाद्या वेळी होऊ शकतं असं, आपल्या हातून होतं तर इतरांकडून नाही होऊ शकत का. म्हणून मन मोठं करायचं आणि ते सोडून द्यायचं, माफ करायचं. खरं तर माफ करायचा प्रश्नच नाही, त्याचा विचारच करू नका हे चूक आहे असा. मग बघा समोरच्या माणसाला किती शांती लाभेल, किती छान वाटेल. एकमेकांबरोबर निभावणं म्हणजे हे असं निभावणं आहे. एकाची चूक झाली तर ती चूक मोठ्या मनाने सोडून द्यायची, लेट गो करायची. पण इथे तर चुका धरूनच ठेवतात आणि सोडतच नाही. इतके टोमणे, इतके त्या समोरच्याला रडवतातच अगदी. आणि अशा वेळी समता भावात राहायचं आणि समता भावनेनं त्याचा निकाल लावायचा, तरच शांती लाभेल. हे आयुष्य आहे ते निकाल लावण्यासाठी आहे. या कलियुगात तुम्हाला कुठे चूक चैन नाही मिळणार. जे मिळालंय ते पूर्णत्वाला न्या. कधीतरी बाहेर धंद्याच्या ठिकाणी आपल्या चुका होतात की नाही, होतात ना, आपल्या लोभामुळे होतात, तर त्याचा स्वीकार करा. ग्राहक, व्यापारी यांच्यामध्ये जे होतं तसं कधीतरी घरातही होऊच शकतं ना. आणि घरातही माफी मागायला काय हरकत आहे. का तुम्हाला तिथे का त्रास होतो सांगा. भलेही तुम्ही नवरा असाल म्हणून काय झालं, लहानशी चूक असली तरी माफी मागा, मोठी चूक असली तरी माफी मागा. एकमेकांची माफी मागायला सुरुवात कराल ना, तर
एकमेकांना माफ करणंही जमायला लागेल आणि काहीच मनात शिल्लक राहणार नाही. नाही तर मनात साचून राहतं. माफी मागितली की ते लगेच मनातनं निघून जातं. टकराव होत राहतो, पण तो ममतेमुळे होतो, ममतेसाठी होतो. आणि म्हणूनच या ममतेचं स्वरूप काय ते छान जाणून घ्या, तरच ती ममता संपुष्टात येईल. ममता, माझी मुलं, माझे पती, माझं घर, माझी पत्नी, माझं 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 असं होतं ना, तिथूनच ममता सुरू होते. आता दादाजींकडे एक भाई यायचा. खूप जुनी, अगदी खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे, जुनी गोष्ट आहे. तर तो माणूस जेव्हा जेव्हा यायचा तर तो आपल्या बायकोची आठवण काढायचा आणि इतका रडायचा. जेव्हा बघावं तेव्हा बायकोच्या आठवणीने खूप रडायचा. त्याची बायको निधन पावली होती. तर दादाजींनी एके दिवशी विचारलं, खूपदा रडायचा, तर एकदा विचारलं की तुझ्या पत्नीला जाऊन किती वर्ष झाली बरं? तर तो म्हणायला लागला 10 वर्ष झाली. तर दादाजी म्हणाले, अरे 10 वर्ष झाली, अजूनही तू आपल्या बायकोला विसरू शकलेला नाहीस, अजूनही तू नॉर्मल होऊ शकलेला नाहीस. जर तूच असं सतत तू रडत राहिलास तर मुलांवर काय परिणाम होईल? मुलांना कधी शांती, कधी काही धीर काय देतोस की नाही देत? का असाच माझ्याकडे जसा रडत येतोस तसाच घरी रडत बसतोस? सांग बरं. तर तो म्हणायला लागला की मी माझ्या बायकोला नाहीच विसरू शकत. खूप छान होती, खूप हुशार होती, खूप सुशील होती, माझं सगळं घर सांभाळत होती, माझी खूप चांगली काळजी घ्यायची आणि मुलांवरही खूप छान संस्कार करायची. आता मी तिच्या विरहात इतका झुरतोय. दादाजी म्हणाले, अरे पण आता तरी जरा नॉर्मल हो तू, तिला विसरायला तर लागेलच. जर लग्नाआधी ही मुलगी तुला ट्रेनमध्ये कुठेतरी भेटली असती तर तू तिला आपल्या सीटवर बसू दिलं असतंस का? म्हणाला, नाही, मी कशाला बसू दिलं असतं, उलट उठवलं असतं तिला त्या सीटवरनं. आता लग्न झाल्यानंतरच इतकी अटॅचमेंट झाली की नाही तुला? हीच स्त्री जर आधी भेटली असती तर काहीच वाटत नव्हतं, मग नंतर का एवढी अटॅचमेंट निर्माण झाली, एवढी ममता का वाटतीये? म्हणजे ज्यावेळी तुम्ही सप्तपदी घालता, मंगलाष्टक होतात लग्नात, त्यावेळी सप्तपदी 7 फेरे मारता ना तुम्ही पत्नीसोबत. माझी पत्नी, माझी पत्नी, माझी पत्नी, आणि पत्नीसुद्धा माझा पती, माझा पती, माझा पती, असं घोकत किती आपल्या मनावर ते ठसवत राहतात. किती वेळा मनात हे घोळतं त्या लग्न मंडपात आणि नंतर ते घोळतच राहतं, ठसतच राहतं. आणि आजवर कित्येकदा ते घोटत राहिलायत तुम्ही. आणि जितक्या वेळा तुम्ही ते ठसवताना तितकी ममता पक्की होत जाते. माझी पत्नी, माझी पत्नी, माझी पत्नी. तर आता या ममतेमधून सुटायचंय. 10 वर्ष झाली तरी ममता सुटत नाहीये, तर या ममतेमधूनच सुटायचंय. म्हणून आता उलटे फेरे घाला, उलट घोकायला लागा. माझी नाही, माझी नाही, माझी नाही. तर जितकं माझं 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 केलंय ना, तितकंच जर माझी नाहीये, माझी नाही म्हणून कराल तर हा मामला क्लिअर होऊन जाईल, वाट मोकळीच होईल, आपली ममता निघून जाईल, पूर्ण होईल सगळा हिशोब. जर या दुखातून बाहेर पडायचंय तर आम्ही सांगतो तसं सुरू करा. दिवस रात्र ती माझी नाहीये, ती माझी नाहीये, माझी नाहीये, माझी नाही म्हणत राहा. मग बघा तुम्हाला किती शांती लाभते ते. मग ते भाई निघून गेले आणि 8 दिवसानंतर परत आले. आल्यानंतर दादाजींच्या चरणावर डोकं ठेवून खुश होऊन म्हणाले, आज मी खूप खुश आहे. 10 वर्ष माझ्या मनावर जे ओझं होतं, जे दुःख होतं, ते सगळं निघून गेलं. तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे मी सुरूच केलेलं आहे की माझी नाही, माझी नाही, माझी नाही. परिणाम असा झाला, 8 दिवसांनी सगळं दुःखच पळालं माझं. आधी मी चुकीचंच मानत होतो, आता खरं कळलं. खरं तर वास्तवात रिॲलिटीमध्ये कोणीच कोणाचं नाही आहे, रिलेटिव्हमध्ये होते. जोवर जिवंत आहोत तोवरच हे सगळं, निघून गेल्यावर कुणीही कुणाचं नसतं. कुणी कुणाला पत्र लिहित नाही. आपण त्यांची आठवण काढतो पण ते नसतात काढत आपली आठवण.
ते तर विसरून जातात. एक मुलगा येतो आमच्याकडे, त्याच्या मावशीचे मिस्टर वारले. मावशी आणि तिचे मिस्टर दोघे एकटेच होते. आता ते काका 75 इयर्स ओल्ड होते, 75 वर्षांचे, आणि मावशी असेल 70च्या आसपास असेल. ते काका अचानक वारले. तेव्हापासून मावशी इतकी रडायची. तर त्या मुलाने म्हटलं की तू आता निरुमांकडे ये, तुझं हे सगळं दुःख दूर होईल, आता काहीतरी उपाय कर, कारण सतत ती रडत बसायची. तर मग एका महिन्यानंतर जेव्हा मृत्यू पश्चात सगळ्या उत्तरक्रिया आटपून ती आली आमच्याकडे, येताच आम्ही बसलो होतो तिथे, येऊन गळ्यात पडून मोठमोठ्याने ती रडायला लागली. माझे पती मला सोडून गेले, आता माझं काय होईल, मला कोण सांभाळेल, आता माझं कोणी नाही या जगात. सगळे लोक म्हणायला लागले इतकं असं रडू नका रडू, थोडं शांत व्हा. तरी ती शांत होत नव्हती. माझ्या नवऱ्याची मला खूप आठवण येते, त्यांच्याशिवाय मी जगूच शकत नाही. चांगली तर जगतीयस की काय म्हणते जगू शकत नाही. तरी का आरडाओरडा करून रडत होती, अर्धा तास रडत होती ती. किती समजवलं तरी ऐकत नव्हती. मग आम्ही म्हटलं हे बघा, रडून जर का तुमचे पती परत येणार असतील तर आपण सगळे मिळून एकत्र रडूया, तर मग ते येणार आहेत का परत? तर म्हणाले की नाही, आता कसे येतील, येऊच शकणार नाहीत. म्हटलं मग का रडताय मावशी, शांत व्हा, रडून तर काहीच फायदा नाही, मग रडायचं कशाला सांगा. तर म्हणायला लागली मला त्यांची खूप आठवण येते, त्यांना मी विसरूच शकत नाही. आम्ही म्हटलं मावशी, काकांची आठवण काढून तुम्ही रडताय, तर मग कशा रडता, काय म्हणून रडता सांगा. म्हणजे आता ते निघून गेले, पतिदेव निघून गेलेत, आता त्यांची तिथे काय अवस्था असेल, काय करत असतील, काय खात असतील, माझ्याशिवाय त्यांना कोणाच्याच हातची आमटी आवडत नसे, आता ते काय करत असतील, उपाशी असतील का, असं म्हणून रडताय का आता माझं कसं होईल असं म्हणून रडताय. तर म्हणाली खरं सांगू का, मी तर माझाच स्वार्थ बघून रडतीये, त्यांचा असा विचार मी कधीच केला नाही, त्यांचं काय होत असेल. मग आम्ही विचारलं म्हणजे स्वार्थासाठीच रडताय की नाही. तर हो, हे तर खरंच आहे. मला तर असं वाटतं की नवरा तर निघून गेला, पण विल वगैरे काहीच केलेलं नाही आहे त्यांनी इथे. आता तर थोरले दीर, धाकटे दीर सगळे माझ्या मागे लागले ती स्टेटीसाठी. पुन्हा मावशी रडायला लागली. आम्ही म्हटलं मावशी आता तरी शांत व्हा, कुठवर रडशील अशी. सोडून दिला आम्ही. मावशी तर रडतच होती. म्हटलं चला मावशी तुम्ही रडत राहा, पण कुठवर रडणार आहात ते तरी सांगा. तुम्ही रोज भागवत कथा वाचत होतात रोज सकाळी, आणि दुपारी सगळ्या बायकांना गोळा करून तुम्ही कथा वाचत होता, तुमच्यात त्यातलं काही उतरलेलंच दिसत नाहीये मावशी. तर म्हणाल्या नाही त्या तर कथाच आहेत ना, माझ्यावर जेव्हा प्रसंग आला तेव्हा मला कळलं की आता कसं होणार, अशा वेळी कथेतलं काही उपयोगीच पडत नाही हो. आम्ही म्हटलं मावशी सगळंच वाया गेलं, आता तुम्हाला रडून तरी काय मिळणार आहे, कुठवर आठवणी काढत बसणार आहात. तर म्हणाल्या मरेपर्यंत मी रडत बसणार, नवऱ्याच्या आठवणी काढत. आणि मग मावशी काय कराल मेल्यानंतर. तो म्हणे नवऱ्याची आठवण काढत काढत मी मरणार, म्हणजे पुढच्या जन्मी मला मग तोच नवरा मिळेल ना, त्याच्याकडेच जाईन की नाही मी. आम्ही म्हटलं मावशी अहो जर 10-12 वर्षांनी तुम्ही गेलात तर तोवर तुमचे पती दुसरी पत्नी घेऊन आले असतील का, तुमची वाट बघत बसले असतील. मग मात्र मावशी समजले, खूप चांगल्या प्रकारे समजलं. तुम्ही मला खूप छान ज्ञान दिलं. आता मी नाही रडणार, मी अजिबात नाही रडणार. समजलं मला. नवऱ्याविषयीची सगळी ममता आटून गेली. ज्या ममतेमुळे ती रडत होती ती समजून चुकली. तीच ममता माझ्यासाठी त्यांच्याकडनं नसेल तर ती दुसरीकडेच निघून जाईल, मग माझ्यासाठी ते नसतीलच. मग मावशी अगदी शांत झाल्या. मग त्यानंतर नवऱ्याच्या आठवणीने कधीच रडल्या नाहीत. त्याने आमच्याकडून ज्ञान घेतलं, आनंदात राहत होत्या, आमच्याकडे येत होत्या, शिबिरं करायच्या, आनंदाने म्हणायच्या की आता मला भक्तीचा स्वाद मिळालाय, मुक्तीचं ज्ञान मिळालंय, सगळं दुःख
खरं तर 1 वर्षाने मावशीही वारली, पण खूप आनंदाने गेली. तर अशा प्रकारे जी ममता असते ती जोवर अज्ञान असतं ना तोवर आपण ममतेला कवटाळून बसतो. पण जेव्हा खरं ज्ञान मिळतं, सच्ची समज मिळते, तेव्हा ही ममता निघून जाते आणि जीवनात शांतीच राहते. जय सच्चिदानंद.